5व्या टप्प्याचे निवडणुकीत ठाणे जिल्ह्याचे मतदान होणार आहे। यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोठमोठ्या सभा घेण्यात येणार आहेत। याच पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेत 17 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आहे, तर 12 तारखेला कल्याण लोकसभेत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे। यांच्या सभेसाठी आज महायुतीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची डोंबिवलीच्या ग्लोब हॉलमध्ये महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली। या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील, महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे, त्याचबरोबर भाजपचे पदाधिकारी सह इतर मित्र पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा व भिवंडी लोकसभेसाठी 15 तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब ठाणे जिल्ह्यात येत आहे। भिवंडी लोकसभेमध्ये त्यांची सभा आयोजित केली गेलेली आहे। या ठिकाणी सर्व पक्ष पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते आणि चांगल्या प्रकारे नियोजन झालेले आहे। 15 तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट भिवंडी लोकसभा पंतप्रधानांची सभा होणार आहे। मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी जे आहे हे मोठ्या संख्येनेच आहे। त्याचबरोबर 12 तारखेला कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभेसाठी खारेगाव 90 फूट रोडला राज ठाकरे यांची सभा होणार आहे। त्याचेही नियोजन झालेले आहे व त्याच्यासाठी हजारो लोक या सभेला उपस्थित राहणार आहेत। मी पुन्हा आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो, मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 90 फूट मध्ये उपस्थित राहावे। पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आम्ही एकत्र काम करत आहोत। आमच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद असून कार्यकर्त्यांसह जनतेचाही प्रतिसाद आम्हाला मिळतोय। याच्या पुढेही अशाच प्रकारचं रॅली, सभा होत राहतील आणि कल्याण लोकसभेची जागा विक्रमी मताने निवडून येईल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेसाठी 15 तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत। भिवंडी लोकसभेमध्ये जी आहे त्यांची सभा आयोजित केली गेलेली आहे आणि त्या आयोजनासाठी या ठिकाणी सर्व पक्षीय पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते। त्या सभेचं नियोजन चांगलं झालं पाहिजे, त्यासाठी नियोजनाची बैठक केलेली होती आणि चांगल्या प्रकारे नियोजन जे आहे झालेलं आहे। 15 तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट भिवंडी लोकसभा अशी पंतप्रधानांची सभा होणार आहे। मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी जे आहे हे मोठ्या संख्येने जे आहे हे या सभेला उपस्थित राहावं। त्याचबरोबर 12 तारखेला कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभेसाठी खारेगावला 90 फीट रोडला माननीय राजसाहेब ठाकरे त्यांची सभा जी आहे ती होणार आहे। त्याचंही नियोजन झालेलं आहे। त्याच्यासाठी हजारो लोक जे आहेत ही या सभेला उपस्थित राहणार आहेत। मी पुन्हा आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो, जनतेला विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो की 12 तारखेला संध्याकाळी 5 वाजता जे आहे हे आपण 90 फीट रोड खारेगाव कळवा मुंब्रा विधानसभा इथे मोठ्या संख्येने जे आहे ते उपस्थित राहावं। पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी 5ही पक्षाचे एकत्र काम करतोय। आपण पाहिलं असेल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद होता फॉर्म भरणाऱ्या, त्याच्यामध्ये 50-60 हजार लोक होती। त्याच्यानंतर जे आहे काल अंबरनाथमध्ये जे आहे हे रॅली झाली, तीही उत्स्फूर्तपणे अंबरनाथ ईस्ट, अंबरनाथ वेस्ट दोन्हीकडे जे आहे 5 तास रॅली चालली। त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पक्षाचा जो इन्वॉल्ड होता, प्रत्येक नेता इन्वॉल्ड होते। जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे हा रॅलीला मिळतोय, महायुतीला मिळतोय, महायुतीच्या उमेदवाराला मिळतोय। तर याच्या पुढे देखील असेच उत्स्फूर्तपणे जे आहे हे रॅली, सभा या होत राहतील आणि या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ही कल्याण लोकसभेची जागा एका विक्रमी मताधिक्याने निवडून येईल। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली, कलम भूमी न्यूज।